नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 3 कर्मयोग किंवा भगवत परायण कर्म। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 15। या पण आपण दुसऱ्या अध्यायात आहे। श्लोक नंबर 15 आणि मे बी 16। श्लोक नंबर 15। कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्। कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्ययज्ञे प्रतिष्ठितम्। कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्। कर्म कर्म ब्रह्म वेदांपासून उद्भवम उत्पन्न झालेले विद्धि तू जाण ब्रह्म वेद अक्षर परब्रह्मापासून समुद्भवम प्रत्यक्ष प्रकट झाले आहे। तस्मात् म्हणून सर्वगतम सर्वव्यापी ब्रह्म ब्रह्म नित्यम शाश्वतरित्या यज्ञे यज्ञामध्ये प्रतिष्ठितम स्थित आहे। या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग। सॉरी, आता जो श्लोक आपण वाचला त्याचं भाषांतर आहे। वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत, म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे। या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग आणि सुरुवातीला भगवंत समजावून सांगतात की कर्म हे करावंच लागतं आणि त्यानंतर समजावून सांगतात भगवंत की कर्म हे यज्ञ म्हणून केलं पाहिजे। कर्म न करता कोणीही राहू शकत नाही।
कर्म हे यज्ञ म्हणून केलं पाहिजे. यज्ञ म्हणजेच सॅक्रिफाईस, त्याग, सेवा म्हणून केलं पाहिजे. आणि जो भगवंतांची सेवा करतो त्याचा यज्ञ आपोआप होतो. सगळ्यांची सेवा त्याच्यामध्ये आपोआप होते. देवी देवतांची पण सेवा त्याच्यामध्ये आपोआप होते. मागच्या 2 श्लोकामध्ये वाचलं आपण. कालच्या श्लोकामध्ये वाचलं की देवी देवता आपल्याला जे काही पुरवतात ते मेनली अन्नधान्य पिकवण्यासाठी लागतं आणि त्याच्यासाठी यज्ञ करावा लागतो. यज्ञ हे केलं पाहिजे. यज्ञ केला आणि यज्ञ हे कर्मातूनच होतं. कालच्या श्लोकामध्ये सांगितलं की यज्ञ कर्म समुद्भव. आता हेच थोडस पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवंत समजावून सांगतात की यज्ञ म्हणून म्हणजेच सॅक्रिफाईस म्हणून, त्याग म्हणून, भगवंतांची संतुष्टी म्हणून कर्म करणे म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. तर आजचा हा पहिला श्लोक त्याच्यामधला आहे, ज्याच्यामध्ये सांगतात की वेदांमध्ये हे सगळे कर्म सांगण्यात आलेले आहेत की कुठलं कर्म कसं, कुणी काय कर्म केलं पाहिजे, त्याला नियत कर्म म्हणतात. आणि वेद हे साक्षात परमपुरुषोत्तम भगवंतांनीच निर्माण केलेले आहेत. ऍक्च्युली वेदांना भगवंतांचं रूप पण म्हटलं जातं, प्रकट झाले आहेत. आणि म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. सगळे देवी देवता, महान ऋषी मुनी सगळे यज्ञ करण्यामध्ये बिझी असतात. आता हे कलियुगामध्ये आपण कलियुगातले जीव कसं समजावून घ्यायचं, प्रभुपाद समजावून सांगतात तात्पर्यामध्ये. तात्पर्य शिल प्रभुपादांद्वारे यज्ञार्थ कर्म किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. हा जो याची सुरुवात या श्लोकाने होते, यज्ञ जे समजावून सांगितले ना, तुमच्या हा श्लोक लक्षात ठेवा. कितवा श्लोक आहे तो? श्लोक नंबर 9. यज्ञार्थो कर्मनो अन्यत्र लोकोहम कर्मबंधन. कर्म हे यज्ञ म्हणूनच केलं पाहिजे, नसेल तर कर्मच आपल्याला बांधून ठेवतं. हे 9व्या श्लोकात सांगितलं. आणि तिथून मग यज्ञ काय असतो, कसा केला जातो, कुणासाठी केला जातो हे समजावून सांगतात भगवंत. त्यामुळे हे प्रभुपाद इथे पुन्हा या तात्पर्यामध्ये प्रभुपाद शब्द वापरतात, यज्ञार्थ कर्म. म्हणजेच प्रभुपाद म्हणतात, म्हणजेच श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ करण्यात आलेलं कर्म. हे एक्झॅक्टली काय असतं हे या श्लोकामध्ये अगदी विस्तृत करून सांगितलेलं आहे. जर आपल्याला यज्ञ पुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करावायचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे. हे थोडस ब्रह्मवादी किंवा निर्विशेषवाद्यांसाठी कन्फ्युजिंग असे श्लोक असतात. या श्लोकामध्ये थोडस टेक्निकल सांगतोय मी, तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय. ब्रह्म हा शब्द या श्लोकामध्ये 3 वेळा आला. तुम्ही परत एकदा श्लोक मागे जाऊन बघितला तर तुमच्या लक्षात येईल. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्म अक्षर समुद्भवम तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्ययज्ञ प्रतिष्ठितम. आणि शब्द टू शब्द मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आढळेल की प्रभुपादांनी 3 ठिकाणी ब्रह्मचा अर्थ वेगळा सांगितलाय. पहिल्या ब्रह्मचा अर्थ सांगितलेला आहे वेदांपासून, दुसऱ्या ब्रह्मचा अर्थ सांगितलेला आहे वेद, आणि तिसऱ्या ब्रह्मचा अर्थ सांगितलेला आहे ब्रह्म. जनरली ब्रह्म हा शब्द हा भगवंतांच्या ब्रह्मस्वरूपाला वापरला जातो. लक्षात ठेवायचं सगळं. भगवंतांचे 3 स्वरूप आहेत, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. ब्रह्मस्वरूप हे भगवंतांच्या अव्यक्त, न दिसणाऱ्या, व्यक्त न करता येणाऱ्या या ऊर्जा स्वरूपाला, सगळीकडे पसरलेल्या स्वरूपाला ब्रह्मस्वरूप म्हटलं जातं. आणि मग हे असे श्लोक मग कन्फ्युजिंग होतात जर आपल्याला आचार्य समजावून सांगणारे नसतील. तर इथे त्या ब्रह्मस्वरूपाचा उल्लेख पहिल्या 2 ब्रह्मामध्ये केलेला नाहीये. पहिल्या 2 ब्रह्मामध्ये काय दिलेला आहे, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. म्हणजे कर्म हे
कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे ब्रह्ममध्ये सांगितलंय, म्हणजेच वेदांमध्ये सांगितलेलं आहे. आणि ब्रह्माक्षर समुद्भव, आणि ब्रह्म कुठून आलेला आहे? अक्षरापासून आलेला आहे. तर अक्षर म्हणजेच भगवान, हे पुढे आपण वाचणार आहोत, परंतु आता फक्त लक्षात ठेवा, अक्षर म्हणजे ज्याचा क्षर होत नाही तो भगवान असतो. भगवंत म्हणतात मला अक्षर पण म्हटलं जातं. त्याच्यापासून वेद येतात, वेदांमध्ये कर्म दिलेलं आहे. आणि तस्मात सर्वगतम ब्रह्म, त्यामुळे हे सगळं त्या ब्रह्मासाठीच आहे. इथे मात्र ब्रह्मचा अर्थ होतो भगवंतांचं ब्रह्मस्वरूप, जे शाश्वतरित्या यज्ञामध्ये स्थित आहे. त्यासाठी कंटिन्युअसली सगळेजण यज्ञच करत असतात. ते कुठल्याही प्रकारचे असत, शास्त्रामध्ये दिलेले विधी विधानांप्रमाणे करण्याला सांगितलेले यज्ञ असोत, किंवा कर्माच्या स्वरूपात आपल्याला जे आता समजावून सांगण्यात येत आहे असा यज्ञ केला पाहिजे तुम्ही, तो यज्ञ असो, सगळे भगवान श्री विष्णू किंवा कृष्ण यांच्या संतुष्टीसाठीच केले जातात. म्हणून वेद हे कर्मविधींची संहिता आहे. संहिता शब्द मराठीमध्ये जनरली वापरला जातो का? आमच्या तरी मराठीमध्ये कधी वापरला जात नाही, पण तो मराठीत शब्द आहे. इंग्लिशमध्ये वेदाज आर देअरफॉर कोड्स ऑफ वर्किंग डायरेक्शन्स. संहितेचा अर्थ असतो नियम, असं 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 केलं पाहिजे. तुम्हाला संहिता शब्द कधी ऐकलाय तुम्ही? एक फेमस प्रभुपाद सारखा संहिता शब्द वापरतात, कुठला? घ्या ब्रह्मसंहिता. मी वेगळाच विचार करत होतो. ब्रह्मसंहिता, जिथे ब्रह्मदेवानी सांगितलंय असं 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 असलं पाहिजे. परंतु आपल्या जीवनामध्ये मनुष्याने कसं वागलं पाहिजे हे सर्वात पहिला जो मनुष्य येतो त्याने पण लिहून ठेवलेला आहे, त्याला म्हणतात मनुसंहिता. असे बरेच संहिता आहेत. वेदांचा 1/3 भाग हा संहिताच आहे, त्याला संहिताच म्हटलं जातं. संहिता म्हणजे नियम, असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं केलं नसलं पाहिजे, केलं पाहिजे. हे सगळे नियम बंधनं ऐकल्यावरती आपल्याला वाटायला लागते की अरे बापरे, किती क्लिष्ट आहे आणि किती अवघड आहे. परंतु कलियुगामध्ये खूप सारे शिथिल केलेले आहेत आपल्यासाठी. प्रभुपादांच्या शिष्यांना हळूहळू टेन्शन यायचं, किती नियम सांगताय, आम्हाला तर सांगितलं 4च नियम आहे, आणि हळूहळू एक 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 वाढवा लागलाय. सकाळी उठायला पाहिजे, मंगल आरतीला यायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. प्रभुपाद म्हणाले मी जर अख्खी संहिता उघडून बसलो तर तुमच्यापैकी एक पण इथे राहणार नाही, सगळे पळून जाल. तुम्हाला जेवढं जमतंय तेवढंच मी सांगतोय. तर हे संहितेचाच भाग आहे की कोणी कुठलं कर्म कसं केलं पाहिजे. आणि संहिता म्हणजेच वेदांचा एक भाग असतो. म्हणून वेद हे कर्मविधींची संहिता आहे. म्हणजे कर्मविधी म्हणजे कर्म कसं केलं पाहिजे. वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनधिकृत किंवा पाप कर्म म्हटले जाते. ही व्याख्या आपण बऱ्याचदा या व्याख्येतून आपण गेलेलो आहे. वेदांमध्ये जे सांगितलंय, आपले जर त्याच्याशी गुण जुळत असतील तर ते आपल्यासाठी काम आहे, ते आपण त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. आणि जनरली हे तुम्ही वेद वाचून देखील कळत नाही. त्याच्यासाठीच ही गुरु शिष्य परंपरा असते. गुरु जनरली ऑब्झर्व करतात आणि सांगतात की तुम्ही याच्यामध्ये एक्सपर्ट आहे, तुम्ही हे करा, याचं ट्रेनिंग घ्या, तुम्ही हेच करा, आणि मग दुसरं केलं नसलं पाहिजे. परंतु याच्याही बाहेर जाऊन म्हणजे वेदांमध्ये जे सांगितलेलंच नाहीये ते करणे, किंवा वेदांमध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे हे करू नका ते करणे, याला म्हटलं जातं विकर्म किंवा अनधिकृत, म्हणजे न सांगितलेले करणे. नियत कर्माच्या उलट. नियत म्हणजे काय? नेमून दिलेलं. आणि उलट म्हणजे जर नेमून दिलेलं नाहीये ते करणे, आणि यालाच पाप कर्म म्हटलेलं आहे. म्हणून कर्मांच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. कलियुगामध्ये देखील कलियुगामध्ये आपण वेद वाचू शकत नाही, तेवढी आपली पात्रता राहिलेली नाही, तेवढी आपल्याकडे वेळ नाही, तेवढी आपली स्मृती नाही. तरी पण शास्त्रामध्ये दिल्याप्रमाणेच कर्म आपण केली पाहिजेत.
मग ते आपल्याला समजावेत या सिंपल भाषेमध्ये आपल्याला कथा आणि काव्य स्वरूपामध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्याला आपण जनरली भगवद्गीता, भागवतम, महाभारत वगैरे म्हणतो. महाभारत हे स्पेसिफिकली आपल्यासाठीच लिहिलेलं आहे, ज्यांना वेद वाचायला मिळणार नाही किंवा वेद वाचल्यावर समजणार नाही. महाभारताला 5वा वेद म्हटला जातो कधी कधी. म्हणून कर्मांच्या प्रतिक्रियापासून वाचण्यासाठी, म्हणजे कर्माचं जे बंधन येणार आहे त्याच्यापासून तुम्हाला स्वतःला वाचवायचं असेल तर वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे केलं पाहिजे. तर जे रेग्युलर आपल्या क्लासला असतात त्यांच्या डोक्यामध्ये हळूहळू यायला लागलेलं असेल, हो की नाही, माय गुडनेस, वर्णाश्रम काही सोडत नाही आपल्याला, हो की नाही, प्रभूजी परत वर्णाश्रमावर येतात वाटतं. येस, कारण वर्णाश्रमाच्या बाहेर जो काम करतो तो पाप कर्म करत असतो. सिंपल भाषेमध्ये वर्णाश्रमच समजावून सांगितलेलं आहे. कर्म करणे म्हणजे वर्णाश्रम सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्र नियमानुसार कर्म करावे लागते, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ राज्याच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे. वेदांमध्ये असे आदेश प्रत्यक्ष भगवंतांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. तुम्ही आता एक भारतामध्ये राहणार किंवा कधी कधी आपण भारतात खूप भ्रष्टाचार आहे म्हणून वैतागून दुसऱ्या देशात राहायला जातो. भारताचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशात राहायला जाण्यामध्ये तुम्हाला बाय द वे माहिती नसेल तर सांगतो, मागच्या वर्षी आपण रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे त्याचा. मागच्या वर्षी सगळ्यात जास्त लोक भारत सोडून दुसऱ्या देशात राहायला गेले. परंतु याचा अर्थ असा नसतो की दुसऱ्या देशात तिथले तुम्हाला नियम पाळायचे नाहीयेत. तिथे पण तुम्हाला नियम पाळावे लागतात. राज्याचे, राष्ट्राचे कायदे नियम पाळावेच लागतात. जो कोणी पाळत नाही त्याला तुरुंगात टाकलं जातं. तसं सेम टू सेम हे अखिल ब्रह्मांड, अखिल विश्व, ब्रह्मांडाच्याही पलीकडे सगळं काही भगवंतांनी बनवलंय. त्याचे नियम पण भगवंतच बनवतात. कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि ते आपल्याला पाळावंच लागतं. ते नियम आपल्याला पाळावेच लागतात. वेदांमधील असे आदेश, प्रभुपाद शब्द वापरतात आदेश, वेदांमधला मार्गदर्शन नव्हे. मगाशी मार्गदर्शन म्हटलं म्हणून वाचलं आपण, कुठे होता मार्गदर्शन शब्द? वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कर्माला विकर्म किंवा पापकर्म म्हणतात. ऍक्च्युली जर आपण एखाद्या काय म्हणतात त्याला, स्क्रिप्चर, अधिकृत ग्रंथांमधल्या श्लोकांना आपण जर मार्गदर्शन किंवा उपदेश म्हणून घेतलं तर जनरली आपल्याला ती करायची इच्छा होत नाही, किंवा आपल्या मनामध्ये या शब्दाचा अर्थ असा असतो की मार्गदर्शन मला मिळतंय परंतु करायचं की नाही ते मी ठरवणार. बरोबर आहे. उपदेश एखाद्याला दिला जातो, तो उपदेश पाळायचा की नाही ते मी ठरवणार. परंतु आदेश या शब्दाचा अर्थ तसा नसतो. आदेश म्हणजे तुम्हाला केलंच पाहिजे. प्रभुपाद इथे स्पेसिफिकली म्हणतात, वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंतांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. बृहद असे म्हटले आहे की अस्य महतो भूतस्य निश्वसितम एतद यदृग्वेदो यजुर्वेद सामवेदो अथर्विंगसः अथर्वांगीरसः. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत, असं हे वेदांमध्येच लिहिलेलं आहे, बृहद अरण्यक उपनिषदमध्ये. भगवंत हे सर्व शक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात, कारण ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके सर्व शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंत आपल्या श्वासोच्छ्वासाद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्याद्वारे गर्भधारणाही करू शकतात. हे 2 उदाहरण दिलेत कारण शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ही उदाहरणे येतात.
ब्रह्माजी जेव्हा भगवंतांना पहिल्यांदा भेटले तेव्हा भगवंतांनी सगळे हे वेद ब्रह्माजींना नुसता असेच ट्रान्सफर केले, सांगितले पण नाही, ट्रान्सफर केले हृदयातून हृदयामध्ये. आणि ब्रह्माजींना सगळं समजलं, सगळे वेद समजले. ऑफकोर्स ब्रह्माजींनी त्यांचा अभ्यास केला, वाचले वेद सगळे, 2 वेळा 3 वेळा वाचले, ऍक्च्युली 3 वेळा वाचले. परंतु एखादा असा प्रश्न उठवू शकतो की श्वासोश्वासातून वेद कसे बाहेर पडणार. तर शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की भगवंतांचं पूर्ण शरीर हे दिव्य आहे. शरीरातल्या भगवंतांचा कुठलाही अवयव दुसऱ्या कुठल्याही अवयवाचं काम करू शकतो. ते आपल्या डोळ्यांनी खाऊ शकतात, बोटाने पाहू शकतात, काही करू शकतात. त्याला सर्वशक्तिमान म्हटलं पाहिजे. सर्वशक्तिमान ही जी व्याख्याच चुकीची होते जर एखादी गोष्ट जमत नसेल. काहीही जमलं पाहिजे. ब्रह्मसंहितेमध्ये देखील भगवान ब्रह्माजी सांगतात, मला आठवत नाही आता श्लोक, रोज म्हणतो आपण, अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यंती पाहंती कलयंती चिराम जगंती. नाही, आणि डोळ्याद्वारे गर्भधारणा करू शकतात. ही अख्खी सृष्टीची गर्भधारणा भगवंत आपल्या डोळ्याद्वारे करतात, त्याच्यामध्ये जीव सोडतात. पुढे 14व्या अध्यायात सांगतील भगवंत. वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा झाली. निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांमध्ये असे मार्गदर्शन दिले ज्याचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत जाऊ शकतील. हे लॉजिकली श्रील प्रभुपाद कसं समजावून सांगतात कळते का तुम्हाला? की कर्म केलं पाहिजे. आता आपण कर्माच्या सेक्शन मध्ये आहोत. थोडंफार आपण वाचलं की कर्म हे यज्ञ म्हणून केलं पाहिजे. याचा अर्थ काय असतो? यज्ञ म्हणून कर्म कसं करायचं असतं हे स्वतः भगवंत तुम्हाला सांगतात. भगवंतांनी निर्माण केलंय, त्याचे नियम पण भगवंतच बनवतात. जसं राष्ट्राचे नियम कायदे तुम्ही मोडू शकत नाही, तसं भगवंतांचे नियम कायदे देखील तुम्ही मोडू शकत नाही. मोडला तर त्याला पाप कर्म म्हटलं जातं, तुम्हाला दंड मिळतं. मग प्रभुपाद सांगतात की भगवंत या सृष्टीची गर्भधारणा करतात, तुम्हाला इथे सोडतात कारण तुम्ही पाप कर्म केलेलं आहे. हे तुरुंग आहे. भगवंतांचे नियम बंधनं कायदे तुम्ही पाळले नाहीत म्हणून तुम्हाला इथे सोडलं जातं. परंतु भगवंत इतके पण निष्ठुर क्रूर नाही आहेत की ते तुम्हाला पूर्णपणे टाकून देते. ब्रह्माजींच्या माध्यमातून गुरु शिष्य परंपरेतून पुन्हा हे वेद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतात, जेणेकरून तुम्हाला हे सगळं लक्षात येईल आणि या ज्ञानाच्या आधारे तुम्ही या तुरुंगातून बाहेर पडू शकाल. हा या सृष्टी निर्मितीचा मुख्य उद्देश आहे. भागवतम मध्ये खूप वेळा सृष्टी निर्मिती सांगितली जाते. सगळीकडे हाच मुख्य उद्देश सांगितला जातो. सृष्टी निर्माण केलेली आहे तुम्हाला त्या अशुद्ध वातावरणापासून दूर करण्यासाठी, कारण तुम्ही अशुद्ध झाला, आणि इथे तुम्हाला दंड प्लस सुधारण्याची व्यवस्था करण्यासाठी. तर त्याचाच हा भाग आहे की वेद काय असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे, वेदांमध्ये कसं कर्म केलं पाहिजे ही माहिती, हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे. आहेत की नाही भगवंत कृपावंत? आपण म्हणतो भगवंत कृपा, भगवंतांची दया माझ्यावर झालीच नाही, सगळ्यांच्यावर होत असते. भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बद्ध जीवांना गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांमध्ये असे मार्गदर्शन दिले की ज्यांचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत येऊ शकते. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात. परंतु वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंतांकडे परत जाऊ शकतो. मोक्ष प्राप्ती करणे ही बद्ध जीवासाठी एक संधीच असते. म्हणून कृष्ण भावनाभवित होऊन बद्ध जीवांनी यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.
हे थोडंफार आपण परवा पण चर्चा केलेली की वेदांची रचना अशी करण्यात आलेली आहे की जो ज्या लेवलला आहे त्या लेवलला त्याच्यासाठी एक प्रकारचं कर्म आणि यज्ञ सांगितलंय, जेणेकरून तो आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा पूर्ण पण करू शकेल आणि एक स्टेप भगवंतांकडे पण जाऊ शकेल. प्रत्येक जीव हा या भौतिक जगामध्ये याच्यासाठी झालेला असतो, त्याला स्वतःची इंद्रिय तृप्ती, आसक्ती पूर्ण करायची आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला इथे यायचा संबंधच नाहीये, कारणच नाहीये. आणि इथे जोपर्यंत आहे आणि जोपर्यंत तो स्वतःसाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्म करणार, तोपर्यंत तो इथेच अडकून राहणार. आणि नियम आणि बंधनं जर त्यांनी पाळले नाहीत कर्माचे तर त्याला दंड पण मिळणार, ज्यालाच आपण रोजच्या जीवनामध्ये नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो दुःख. आणि बरेच दुःख भोगल्यानंतर मग आपण विचार करायला लागतो की काय चुकतंय, समजावून घेतलं पाहिजे. नसेल तर किती जन्म आणि किती वर्ष आणि किती जन्म दुःख भोगत राहायचं. मग आपण या ज्ञानाकडे वळतो की एक्झॅक्टली ही भानगड काय आहे. मग अशा या ज्ञानाकडे वळलेल्यांमध्ये सगळ्या लेवलची माणसं असतात. मग वर्णाश्रमाची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की तुम्ही तुमची इच्छा पण पूर्ण करून घेऊ शकाल आणि हळूहळू भगवंतांबद्दल प्रेम पण वाढवत जाऊ शकाल. त्यामुळे जो शास्त्राप्रमाणे कर्म करत नाही तो भगवंतांकडे प्रगती कधीच करू शकत नाही, तो कायमचा दुःखातच राहतो. परंतु जो शास्त्राप्रमाणे आहे तसं वागतो तो हळूहळू भगवंतांकडे जातो. मग आता तुम्ही म्हणाल, मग प्रभूजी भगवान श्रीकृष्ण, श्रील प्रभुपाद इथे स्पष्टपणे सांगतात की तुमची काम इच्छा पूर्ण करत करत भगवंतांची सेवा करा, मग तुम्ही का उलट सांगतात सारखं सारखं. वेल, प्रभुपाद या आशयाने इथे सांगत आहेत की वेदांची रचना या पद्धतीने केलेली आहे म्हणून ते तुम्हाला शक्यच होणार आहे असं नाही. प्रभुपाद पुढे कंटिन्युअसली सगळीकडे सांगतात, भागवतामध्ये इथे सगळीकडे, की आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाहीये ज्याला पुरुषार्थ म्हटलं जातं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे सिक्वेन्स मध्ये दिलेला हा जो मार्ग आहे हा शास्त्रामध्ये सगळीकडे सांगितलेला आहे, वेदांमध्ये, की तुमची काम इच्छा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे अर्थ असणे गरजेचं आहे. पैशाच्या स्वरूपात असो किंवा पूर्वी पैसे नव्हते, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. मग ती तुमची जी इच्छा असेल त्याप्रमाणे. आणि ते अर्थ कमवण्यासाठी तुम्हाला धर्माचं पालन करावं लागणार आहे, म्हणजेच वेदांमध्ये सांगितलेले कर्म करावे लागणार आहे. तसं जर तुम्ही केला, धर्माने अर्थ कमवून त्या अर्थाने आपली काम इच्छा पूर्ण करून मग मोक्ष मार्गाला तुम्ही लागू शकता. नाहीतर तुम्हाला मोक्ष, मुक्ती या दुःखातून सुटका नाही. परंतु कलियुगामध्ये विशेष करून हे देखील शक्य नाही. आता ऑफकोर्स शक्य नाहीचा अर्थ एक्झॅगरेटेड, काय म्हणायचं, थोडीशी अशी अतिशयोक्ती केली जाते शास्त्रामध्ये देखील. शक्य नाहीचा अर्थ पूर्णपणे शक्य नाही असं नसतं, एखादा व्यक्ती या मार्गाने पण जाऊ शकतो. परंतु हळूहळू पुढे भगवान श्रीकृष्ण 7व्या अध्यायापासून आपल्याला समजावून सांगायला सुरुवात करतील की हे सगळे मार्ग सोडून द्या. धर्म, अर्थ, काम, मोक्षाचा, पुरुषार्थाचा मार्ग, ध्यान योगाचा मार्ग, अष्टांग योगाचा मार्ग असो, हे सगळे सोडून द्या. किंवा निर्विशेषवादांचा मार्ग, ब्रह्मवादाचा मार्ग. का? कारण हे सगळे खूप 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 अत्यंत क्लेशदायक आहेत कलियुगामध्ये. क्लेशदायक म्हणजे त्याच्यामध्ये खूप 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 त्रास आणि दुःख आहे. एका जन्मात तर ते होणार नाही, कलियुगातल्या एका जन्मात तर अजिबात होणार नाही, कारण कलियुगामध्ये इतकी प्रलोभन आहेत. जेव्हा मोबाईल आणि इंटरनेटचा शोध लावला नव्हता तेव्हा कदाचित तुम्हाला ते शक्य झालं असतं. आता विथ मोबाईल आणि इंटरनेट तुम्ही हे करूच शकणार नाही, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हो की नाही? डेंजरस आहे,
पदम पदम यद विपदाम न तेषाम. या भौतिक जगामध्ये पदोपदी संकट आहेत. पदोपदी संकट म्हणजे काय, जे आपल्याला पुन्हा भौतिक आसक्तीकडे ओढून नेतात, त्याला म्हणायचं संकट. जे आपल्याला सगळं सोडून भगवंतांकडे जायला प्रेरित करतं, त्याला म्हणायचं अध्यात्म. आणि या कलियुगामध्ये विशेष करून संकटच संकट आहे. म्हणून भगवद्गीतेचा डायरेक्ट उपदेश आहे, डायरेक्टली भगवंतांची सेवा करायला सुरू करा, भगवंतांचं नाव घ्यायला सुरू करा, सेवा करायला सुरू करा. शास्त्रातली कुठली विधी विधानं तुम्हाला पाळायची गरज नाही. तर वेदांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो, विकृत इच्छा, व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंतांकडे परत जाऊ शकतो. मोक्ष प्राप्ती करणे ही बद्ध जीवासाठी एक संधीच असते. म्हणून कृष्ण भावनाभवित होऊन बद्ध जीवांनी यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आता हे वाक्य थोडंसं कन्फ्युजिंग आहे आपल्यासाठी. प्रभुपादच म्हणतात या युगामध्ये यज्ञ शक्य नाही, या युगामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष करणे पण शक्य नाही. मग पुन्हा कृष्ण भावनाभवित होऊन बद्ध जीवानी यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं का लिहिलंय? अत्यावश्यक आहे असं का? कारण भगवद्गीतेमध्ये यज्ञ सांगितलाय तो म्हणजे कर्म. विशेष करून भगवद्गीतेमध्ये तर कुठलाही यज्ञ सांगितलेला नाही. भगवद्गीतेमध्ये फक्त एकच यज्ञ सांगितलाय, तो म्हणजे आपलं कर्म करणे. अख्खी भगवद्गीता तुम्ही चालून काढली तरी तुम्हाला कुठलाही यज्ञ भगवद्गीतेमध्ये मिळणार नाही. कुठल्याही प्रकारची विधी विधानं मिळणार नाहीत. कुठल्याही प्रकारचे धर्म रचना, ज्याला आपण नॉर्मल जीवनामध्ये ह्याची पूजा करा, त्याची पूजा करा, अशी पूजा करा, तशी पूजा करा, इकडे या दिशेला बसा, त्या दिशेला बसा, इकडे होम करा, तिकडे होम करा, असा भगवद्गीतेमध्ये काहीही दिलेलं नाही. काहीही दिलेलं नाही. मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकतो, कारण मी बऱ्याचदा वाचलेलं आहे पूर्ण. आपण आणि तुम्ही क्लासमध्ये राहिला तर तुमच्या पण लक्षात येईल शेवटपर्यंत की काहीही दिलेलं नाही. भगवद्गीतेमध्ये एकच यज्ञ दिलेला आहे, तो म्हणजे कर्माचा. यज्ञ कर्म समुद्भवा. समुद्भव म्हणजे त्याच्यातून उत्पन्न होतो, कर्मातून उत्पन्न झालेला यज्ञच आपल्याला करायचा आहे. आणि तोच यज्ञ परफेक्टली कसा करायचा? भगवान श्रीकृष्णांसाठी करायचं. कर्म भगवान श्रीकृष्णांसाठी करायचं, सगळं, प्रत्येक कर्म. पुढे अर्जुनाला सांगणार आहेत भगवंत, उठ, माझं स्मरण कर आणि युद्ध कर, बस. हाच धर्म आहे. भगवंतांचं स्मरण करत करत भगवंतांसाठी कर्म करणे. सिंपल भाषेमधला हा धर्म आहे. तुम्हाला याच्या पलीकडे धर्म समजावून घ्यायची गरजच नाही, एवढं सोपं आहे. त्यामुळे प्रभुपादांनी जरी इथे लिहिलेलं असलं की कृष्ण भावनाभवित होऊन बद्ध जीवानी यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे, याचा अर्थ हा यज्ञ, संकीर्तन यज्ञ आणि कर्म यज्ञ. आणि भगवद्गीतेमध्ये दोन्ही मिक्स करून अर्जुनाला करायला सांगितलेलं आहे. माम अनुस्मर युद्धचं, माझं स्मरण करत करत युद्ध कर. कारण कर्म न करता कुणी बसूच शकत नाही. बऱ्याच जणांची अशी चुकीची संकल्पना आहे की शिल प्रभुपादांनी फक्त संकीर्तन यज्ञ करायला सांगितलेलं आहे, तुम्ही एक्स्ट्रा सांगताय. त्याच शिल प्रभुपादांनी भगवद्गीतेमध्ये आणि भागवतामध्ये हजारो ठिकाणी हे कर्म पण करायला सांगितलेलं आहे. कारण कर्म न करता कुणी जगूच शकत नाही, राहूच शकत नाही. मग तेच कर्म यज्ञ म्हणून करायला शिकलो तर आपली सुटका आहे, नाही शिकलो तर आपलं बंधन आहे. या सेक्शनची सुरुवात, यज्ञार्थो कर्मणो अन्यत्र लोकोहम कर्मबंधन. यज्ञ म्हणून कर्म केला तर तुम्ही सुटणार आहे, नसेल तर प्रत्येक कर्म तुम्हाला इथे बांधून ठेवणार आहे. आणि भगवद्गीतेच्या क्लासला जे येतात, भगवद्गीतेचं वाचन श्रवण करायचा प्रयत्न करतात, त्यांनी हे लॉजिक समजावून घेतलं पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय बांधून ठेवणार आहे? साहजिकच आहे, आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपण ऐकत असतो बांधून ठेवणार आहेत म्हणजे काय. हे भगवद्गीता ऍक्च्युली अर्जुनाला क्रोनॉलॉजिकली सांगितलेली नाहीये.
पुढे पुढे हे एक्सप्लेन करणार आहेत भगवंत. बांधून ठेवणे म्हणजे एक्झॅक्टली काय असतं 13व्या अध्यायामध्ये अगदी डिटेलमध्ये, की ज्याचा जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याचा मृत्यू आहे त्याला जन्म आहे. जन्म आणि मृत्यू हेच दुःख आहेत. आणि याच्यामध्ये अजून 2 दुःख मिळतात आपल्याला, ते म्हणजे म्हातारपण आणि आजारपण. आणि हे कुणालाही चुकवता येत नाही, कुणालाही टाळता येत नाही, कुणालाही चुकवता येत नाही. आणि सगळ्यांसाठी सेम आहे, एकाला आहे एकाला नाही असं नाही. आणि हे आपले खरे दुःख आहेत. हे 4च आपले खरे दुःख आहेत, बाकीचं कुठलंही दुःख आपलं खरं दुःख नाही. आणि ह्या 4 दुःखामध्ये अडकणे याला म्हणायचं बांधून ठेवणे किंवा अडकून राहणे किंवा अडकून ठेवणे. कोण अडकून ठेवतं या 4 दुःखामध्ये आपल्याला? आता वाचलो आपण. कर्म. यज्ञ म्हणून कर्म केला तर या 4 दुःखातून सुटणार आहे. यज्ञ म्हणून कर्म नाही केला तर या 4 दुःखामध्येच कायमचं तुम्हाला बांधून ठेवण्यात येणार. हा यज्ञ प्रभुपादांनी करायला सांगितलं. म्हणून हे वाक्य असं सांगतात प्रभुपाद, की कृष्ण भावना भवित होऊन बद्ध जीवानी यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. मस्ट. ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात. कारण कृष्ण भावना अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे आणि वैदिक यज्ञ केल्याप्रमाणेच आहे. हे प्रभुपाद का सांगतायत की हे सगळे एवढे वेद वाचून कुठलं कर्म करायला पाहिजे याला तुमच्याकडे वेळ पण नाहीये तेवढा. अगेन प्रभुपादांचं मेन काम होतं, प्रभुपादांच्या चळवळीमध्ये प्रभुपादांचं मेन काम होतं त्यांच्या प्रवचनातून पुस्तकातून सगळ्यांना हे समजावून सांगणे की तुमच्याकडे वेळ नाहीये. भले तुम्ही बरेच काय काय तत्वज्ञान घेऊन याल, असं केल्यावरती पण चालतंय, तसं केल्यावरती पण चालतंय, पण ते ऍक्च्युली तेवढा वेळ नाही आपल्याकडे. म्हणून भगवद्गीतेमध्येच पुढे स्वतः भगवंत देखील सांगतात की सगळ्यात साधी, सोपी, सहज, सुलभ पद्धती आहे ती म्हणजे माझी सेवा करणे. बस, फुल स्टॉप, पिरियड. आणि मग साहजिकच माणूस आपोआप वर्णाश्रमामध्ये वेदांमध्ये दिलेले कर्म आपोआप करायला लागतो, कारण भगवंतांच्या संतुष्टीसाठी सगळं करायचंय, हो की नाही? तुम्हाला तुमच्या अंगामध्ये एक विशिष्ट गुण असतील आणि तुम्ही जर तुमच्या गुरुकडे जाऊन म्हणाला की भगवंतांच्या संतुष्टीसाठी मला हे नाही, मला हे करायचंय, तर तुम्ही भगवंतांना संतुष्ट करूच शकणार नाही, कारण तुम्हाला ते जमतच नाही. जर खरोखर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल कृष्ण भावनेमध्ये कर्म करायची, भगवंतांनाच फक्त संतुष्ट करायचे, काम करायचे, दुसरं काहीच करायचं नाही, तर तुम्हाला पण आतून वाटेल की अरे मला तर हे परफेक्टली जमतं, मी भगवंतांसाठी करतो. सगळं सोपं होऊन जाते. वर्णाश्रमाचे नियम तुम्हाला पाठ करावे लागत नाहीत, संहिता वाचावी लागत नाही, विधिविधान काय आहेत समजावून घ्यावं लागत नाही. फक्त भगवंतांसाठी काम केला, आपोआप वर्णाश्रमामध्ये पण तुम्ही काम करता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंतांसाठी जो 24 तास न चुकता अखंड रीतीने काम करतो, सदैव प्रीतीपूर्वक प्रेमाने काम करतो, त्याची सुटका होते. एवढे इझी आहे, हो की नाही? यज्ञ करणे यालाच म्हणतात. म्हणून शेवटच्या 2 वाक्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात. वेदांमध्ये डिटेलमध्ये जायची गरजच नाही, कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे आणि वैदिक यज्ञ केल्याप्रमाणेच आहे. कारण भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात की सगळ्या वेदांचा एकच अर्थ आहे, एकच उद्देश आहे, तो म्हणजे मला जाणणे. बस. पण जो कृष्ण भावनेमध्ये असतो, 24 तास अखंड रीतीने भगवंतांची प्रीतीपूर्वक सेवा करत असतो, त्याला काय वेद वाचायची काय गरज आहे, समजावून घ्यायची काय गरज आहे? त्यानं ऑलरेडी समजावून घेतलं सगळं. त्यामुळे जप करत करत, भगवंतांचं स्मरण करत करत भगवंतांसाठी काम केलं पाहिजे. पुढचा श्लोक पण वाचायला पाहिजे होता, पण ऑलरेडी 7:51 झाले. ओके.
उद्याच वाचूया. जो शास्त्राप्रमाणे यज्ञाप्रमाणे काम करत नाही तो ऍक्च्युली पाप करत असतो, हे पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं. त्यामुळे आजच्या श्लोकाची रिलेटेडच आहे. उद्याच वाचूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? सॉरी मी अनम्यूट करायला विसरलो. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. मला थोडं वेगळा विषय विचारायचं होतं की समजा आपलं हे जे डिप्रेशनचं बायपोलर आपण याच्यावरती बरेच चर्चा केलेली आहे पूर्वी, तर याच्यावरती आपल्याला उपचार होण्यासाठी काय करायला लागेल? थोडं याच्यावरती आपण बऱ्याचदा डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. श्रील प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात की पूर्णपणे शुद्ध भक्तांच्या संघात राहिलो तर आपलं हे सगळं बरं होतं. परंतु कलियुगामध्ये पूर्णपणे शुद्ध भक्तांच्या संघामध्ये राहणे ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना थोडंफार औषधोपचार केला पाहिजे, नाही असं नाही. बरेचसे मानसिक रोग जे असतात ते भगवद्गीता माहिती नसल्यामुळेच निर्माण होतात. डिप्रेशन, हे सगळे स्वार्थाचे प्रकार असतात. डिप्रेशनचा अर्थ असतो मला कोणीच काही करत देत नाही, माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही, काइंड ऑफ. ही खरी अवस्था आहे. मला काही चेष्टा करायची नाही आहे त्या अवस्थेची. परंतु तो रिझल्ट हा या भौतिक आसक्तीच्या आणि भौतिक स्वार्थातूनच निर्माण झालेला असतो. भगवद्गीता तसं बघायला गेलं तर सगळ्या 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 प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन आहे. परंतु माणसाने ते आत्मसात करून ते आचरणात आणलं तर ते औषध म्हणून काम करणार नसेल तर काम नाही करणार. आजूबाजूचे आपले सगळे शुद्ध भक्त असतील तर कदाचित, मे बी, आय एम नॉट शुअर, प्रभुपादांनी एकदा म्हटलेलं आहे म्हणून मी म्हणतोय की मानसिक रुग्ण देखील बरा होऊ शकतो. याचाच अर्थ असतो जो प्रेमाच्या वातावरणात राहतो त्याला मानसिक रोग झालाच नसला पाहिजे. एकतर याचा अर्थ त्याला त्याच्या आजूबाजूचे प्रेम करणारे नाही आहेत किंवा तो दुसऱ्यांवर प्रेम करत नाही, त्यामुळे त्याला मानसिक आजार होतो. आता कलियुगामध्ये खूप अवघड आहे, त्यामुळे थोडेफार औषधोपचार केले पाहिजेत. ध्यान, मेडिटेशन हे पण हेल्प करू शकतं. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वार्थ सोडला पाहिजे, निंदा सोडली पाहिजे, द्वेष सोडला पाहिजे, मत्सर सोडला पाहिजे. त्याच्याशिवाय मानसिक रोग जात नाही. आणि ते कसं घालवायचं याचा प्रयत्न केला पाहिजे. सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. इवन मॉडर्न मानसशास्त्रज्ञ देखील म्हणतात की कुठल्याही मानसिक रोगामध्ये तुमच्याकडे सपोर्ट स्ट्रक्चर असला पाहिजे. सपोर्ट म्हणजे आजूबाजूच्या लोकांचं प्रेम असलं पाहिजे, नसेल तर तो बरा होत नाही, कधीच बरा होत नाही. तो असो, ती असो, आणि ते मिळणं खूप कठीण आहे कलियुगामध्ये. त्यामुळे थोडेसे औषधोपचार पण केले पाहिजेत. ॲलोपॅथिक औषधोपचार टाळावेत असं माझा अभ्यास आहे. कारण ज्याला बायको मध्ये त्रास होत असतो त्याचा त्रास गोळ्या औषध घेऊन जाणार नाही. कॉमन सेन्स आहे की नाही. ज्याला डिप्रेशन आलेलं असतं, कुणाशी तरी भांडून किंवा कुणीतरी नुकसान केलंय आपलं,
गोळ्या औषध घेऊन तो कसा बरा होणार आहे? परंतु होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि विशेष करून ध्यान, मेडिटेशन या मार्गाने थोडाफार लाभ होऊ शकतो. असे बरेच संस्था आहेत, तिथे जाऊन तुम्ही हे उपचार घेऊ शकता. श्री श्री रविशंकरांचे जे हे आहेत, त्यांचे जे सेंटर्स वगैरे आहेत, तिथे अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. पूर्ण अध्यात्मामध्ये गेलं तर तो बरा होऊ शकतो, परंतु पूर्ण अध्यात्मामध्ये नॉर्मल माणसाला जायचं होईना. मानसिक रोग असलेला कसा अध्यात्मात जाणार? बायपोलर डिझीज किंवा स्किझोफ्रेनिया वगैरे हे जे मानसिक विकार असतात, ते आपल्या कर्माचे फळ असतात, ते भोगावेच लागतात. त्यातून तुम्ही दुरुस्त होऊ शकता जर तुम्ही कम्प्लिटली भगवंतांना शरण गेला आणि कम्प्लिटली भगवद्गीतेचं आचरण करायला लागला. तर आपल्या रेग्युलर जीवनामध्ये देखील भगवद्गीतेचा क्लासला किंवा भगवद्गीतेचं श्रवण करायला, वाचन करायला लोक कोणत्या ना कोणत्या हेतूने घेतलेला असतो. या भौतिक जगामध्ये ऍक्च्युली जोपर्यंत आपल्याला 100% हे पटत नाही की सगळं या भौतिक जगातलं अशाश्वत आहे आणि या अशाश्वत भौतिक जगातल्या अशाश्वत गोष्टींना मिळवण्याचा मी प्रयत्न केला नसला पाहिजे आणि या अशाश्वत जगातल्या अशाश्वत संबंधांमध्ये मी अडकून राहण्याचा प्रयत्न केला नसला पाहिजे. हे ज्याला समजतं, हे ज्याला पटतं, तो खऱ्या अर्थाने बरा होतो. नसेल तर कोणीच बरा होत नाही. आपण पण एका दृष्टीने मानसिक रुग्णच आहोत, भौतिक जगामध्ये अडकले. या आय डोंट नो, प्रॅक्टिकली मला हे ह्याच्या पलीकडे काय मला माहिती नाहीये. मला एवढं पण माहिती आहे कारण माझ्या बायकोकडे बरेच असे पेशंट येतात आणि पहिली गोष्ट आम्ही करतो, ती करते ऍक्च्युली, आम्ही म्हणजे मी नाही, ती करते, ते म्हणजे त्यांच्या ॲलोपॅथिक औषधं बंद करते. खूप डेंजरस असतात. मानसिक रोगावरती जे ॲलोपॅथिक औषधं असतात ते महाभयानक डेंजरस असतात. कुणीच घेतले नसले पाहिजेत कधीच. या एकदम इमर्जन्सी असेल तर घ्यायला हरकत नाही. फिट येतात, दुसऱ्यांचा वस्तू फेकून मारतात वगैरे, त्याच्याशिवाय शांत होतच नाहीत, मग त्याला गोळी द्या. परंतु दुरुस्त करायचं असेल तर होमिओपॅथी इज बेस्ट. आयुर्वेदमध्ये ध्यान, मेडिटेशन बेस्ट असतं. या मार्गाने करा तुम्ही. याच्या पलीकडे माझ्यापणे, परंतु प्रभुपादांनी सांगितलंय त्याला जर शुद्ध भक्तांचा संग मिळाला तर कुठलाही मानसिक रोग बरा होतो. प्रेम हे सगळ्या गोष्टीवरचं औषध आहे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? धन्यवाद. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. आज तुम्ही एक छोटा प्रभुपादजींचा व्हिडिओ पाठवलाय, ज्याच्यामध्ये असं सांगितलं प्रभुपादजींनी की मूर्खांना एक्सपोज करा, मूढ जनांना. ऍक्च्युली मला तर कळलं नाही जरा, ते तुम्ही सगळ्यांसाठीच म्हणजे ते की नेमकं काय म्हणायचं त्यांना, मूढ म्हणजे अज्ञानी की नेमकं तात्पर्य काय असं कळलं नाही. मूढ म्हणजे जो मूर्ख असतो, तमोगुणी, नॉट तमोगुणी, तमोगुणी आहेत. आणि जे त्यांना कोणाला म्हणजे आपण नेमकं काय केलं पाहिजे, मला तात्पर्य कळलं नाही. जे भगवंतांची सेवा करायला तयार होत नाहीत तो राक्षस असतो, असुर असतो, मूर्ख असतो. या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचे वेगवेगळे कॅटेगरी करण्यात आलेले आहेत भगवद्गीतेमध्ये. पुढे आपण 7व्या अध्यायात वाचणार आहोत. मेन 4 कॅटेगरीज करण्यात आलेले आहेत. त्यातली एक कॅटेगरी असते मूढ. मूढ म्हणजे मूर्ख. मूर्ख म्हणजे बेसिक आपल्या भाषेमध्ये त्याला माहितीच नसतं काय करायचं आणि तो ऐकायला पण तयार नसतो. मूढ व्यक्तीचं पहिलं लक्षण असतं ते म्हणजे अहंकार.
त्याला वाटतं की तो करतो तेच बरोबर आहे. मग असे बरेचसे लोक आहेत जे अहंकारामध्ये मत्त झालेले असतात, मदांध झालेले असतात, स्वतःचा धर्म निर्माण करतात, स्वतःच्या मताप्रमाणे भगवद्गीता समजावून सांगतात, धर्माच्या नावाखाली दुसऱ्याचं शोषण करतात. हे सगळे असुर आहेत. मग प्रभुपाद म्हणतात की एखाद्या असुरी प्रवृत्तीच्या व्यक्तीला, चोराला, अहंकारी व्यक्तीला, मूर्खाला, नराधमाला तू मूर्ख आहेस, बदमाश आहेस, नराधम आहेस म्हणणे चुकीचं नाही. बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की दुसऱ्यांमधले दोष बघू नका. पण प्रभुपाद काय सांगतात हे त्याच्यातून तुम्हाला कळालं असेल. प्रभुपाद म्हणतात की अशा व्यक्तींना एक्सपोज करणे ही भगवान श्रीकृष्णांची सेवा आहे. वाव, कशी काय भगवान श्रीकृष्णांची सेवा आहे? पुढच्या अध्यायात वाचणार आहोत आपण, 4थ्या अध्यायात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझं कामच आहे साधू लोकांना रक्षण देणे आणि राक्षस लोकांना, बदमाश लोकांना मारणे, संहार करणे, त्यांना थांबवणे. मग भगवंतांचे आपण सेवक असलो तर भगवंतांच्या या कामामध्ये आपण पण मदत केली पाहिजे. ऑफकोर्स हे सगळ्यांनाच जमत नाही. जो ब्राह्मण असतो तो सदैव खरं बोलतो, चोराला चोर म्हणायला घाबरत नाही. जो क्षत्रिय असतो त्याचं कामच असतं चोराला चोर म्हणून त्याला दंड देणे. बाकीच्या लोकांनी जरा जमत नसेल तर ऍटलिस्ट त्याची कंप्लेंट तरी केली पाहिजे की हा व्यक्ती चुकीचं वागतो, हा व्यक्ती चुकीचं वागतो. बऱ्याचदा आपल्याला समजत नाही चुकीचं वागतो की नाही, मग आपण फक्त कंप्लेंट करायची. ब्राह्मण आणि क्षत्रिय बघून घेतील बरोबर चुकीचं वागतो का बरोबर वागतो. परंतु प्रभुपादांचं सांगण्याचा त्याच्यामध्ये उद्देश हा आहे की अशा मूर्ख लोकांना तुम्ही एक्सपोज केलं पाहिजे, कारण हे भक्तीच्या विरोधात वागत असतात. 4 लोकांना तुम्ही भक्तीबद्दल काही सांगायला गेला तर ते त्याच्या उलट सांगणार तिथे आणि लोकांना भक्तीपासून दूर न्यायचं काम करत असतात. ही लोक बदमाश असतात, मूर्ख असतात. भगवद्गीतेमध्ये हा मूढ हा शब्द बऱ्याचदा येणार आहे, तेव्हा तेव्हा आपण चर्चा करूया. शब्दशः त्याचा अर्थ असतो मूर्ख, परंतु ब्रॉड कॅटेगरीमध्ये सगळे त्याच्यामध्ये येतात. नराधम, अहंकारी, असुर, अगदी मोठे मोठे शास्त्रज्ञ देखील प्रभुपादांनी अशा मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांना एक्सपोज केलं. कारण त्याला नोबेल पुरस्कार जरी मिळालेला असला तरी तो सांगतो की भगवान वगैरे असलं काय नाहीये, सायन्सच्या आधारावर तुम्ही जगलं पाहिजे. अशा लोकांना एक्सपोज केलं पाहिजे प्रभुपाद म्हणतात. अशा लोकांचा प्रोपॅगंडा बंद केला पाहिजे प्रभुपाद म्हणतात. हे भगवंतांचं काम आहे. दुर्योधन सारखी माणसं असतात, दुर्योधन सारख्या माणसांना थांबवणे हे भगवंतांचं काम आहे. मग कधी कधी भगवंत स्वतः थांबवतात, परंतु मॅक्झिमम वेळेला भगवंत तुम्हाला थांबवायला ती सेवा देतात. म्हणून प्रभुपाद म्हणतात भगवंतांची ती पण एक सेवाच आहे. कळलं का? पण संतांनी आपल्याला असं सांगितलंय प्रभूजी की कण 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 आपण सगळ्या व्याप्त आहे, सगळ्यांमध्ये तो आहे परमात्मा, ईश्वर परमात्मा रूपाने आहे. तर मग आपल्याला सहन करायचंय, आपल्याला गुणदोष दर्शन करायचंच नाहीये. जे जे येईल ते त्यांची लीला आहे असं समजून आपल्याला सहन करायचंय. मग हे सगळं थोडस कन्फ्युज म्हणजे कळत नाहीये नेमकं कसं आचरण करायला पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हणालो संत पदावर तरी आपण अशा कथा पण वाचतो की त्यांनी हे सहन केलंय, ते सहन केलंय. किंवा नाही, अर्जुन हा पण संतच आहे. अर्जुनाला भगवंत सांगतायत की उचल बाण मार या 18 मिलियन लोकांना. दॅट इज ऑल्सो जॉब. म्हणून मी मगाशी म्हणालो की तुमच्या गुणामध्ये तर असेल तर तुम्ही केलं पाहिजे, नॉट नेसेसरली तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. ब्राह्मणाचं हे कर्तव्य असतं सत्य बोलणे, क्षत्रियाचं कर्तव्य असतं. मग ब्राह्मणाचे क्षत्रियाचे गुण असतील तर ते तुम्ही केलेच पाहिजे. स्त्रीचे गुण असतात क्षमा करणे, ते त्याप्रमाणे ती वागते. परंतु चोराला
लपवणे, चोराची चोरी लपवणे हा देखील शास्त्रामध्येच सांगितलेला आहे खूप मोठं पाप असतो. ते सांगितलं पाहिजे, कारण तुम्ही एका चोराला लपवायला गेला परंतु त्याच्यामुळे 10 जणांचं नुकसान होतं. ते 10 जणांचं नुकसान, 10 जणांना त्रास, हे एका संताला कसं आवडेल? त्याचा बॅलन्स ठेवायचा असतो. आता हे बॅलन्स कसं ठेवायचं हे भागवतामध्ये खूप छान सांगितलेलं आहे. भगवान कपिल देव सांगतात. मागचे आठवडे झाला आम्ही तेच वाचतोय आणि उद्यापासून आम्ही जे वाचणार आहे त्याच्यामध्ये भगवान कपिल देव अगदी डिटेलमध्ये सांगणार आहेत. आता काही ते डिटेलमध्ये जात नाही. सगळ्यांशी समान वागायचं, कोणाचाही निंदा करायची नाही, कुणाचीही द्वेष करायचं नाही. दॅट इज द प्रिन्सिपल. तुम्ही जसं म्हणाला तसं साधू हा असाच असला पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही की समोर वाघ आला तरी त्याला पण तुम्ही प्रणाम करायचा आणि गिळणार असशील तर गिळ म्हणायचं. हे कुठे सांगितलेलं नाहीये. सापाला पण मिठी मारायची हे कुठे सांगितलेलं नाहीये. मग यांची कॅटेगरी कशी करायची भगवान कपिल देव खूप छान सांगतात. वेगवेगळ्या जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या जीवाची चेतना त्या लेवलला असते. जितकी जास्त चेतना तितके जास्त दुःखाचा अनुभव त्या जीवाला होत असतो. मग नसेल तर तुम्ही अशा साधू जसं तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे वागायचं म्हटलं तर उद्यापासून तुम्ही खायचं प्यायचंच बंद केलं पाहिजे, कारण तो देखील झाडांना दिलेला त्रास आहे. झाडांना त्रास देऊन तुम्ही मेथी कशी काय खाता? हो की नाही? इतकंच काय, तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा हजारो लाखो करोडो जीव तुमच्या श्वासातून आत जातात आणि आत गेल्या गेल्या मरतात. त्यामुळे भगवंतांनी सृष्टीच अशी निर्माण केलेली आहे की एक जीव दुसऱ्या जीवावरती अवलंबून राहावंच लागतं. परंतु मनुष्य प्राण्याला ही सदसद विवेक बुद्धी दिलेली आहे की कोणाला किती त्रास द्यायचा. आणि ते कशावरून ठरवायचं असतं? कुठल्या जीवाची किती चेतना विकसित झालेली आहे. ते खूप छान समजावून सांगतात. ज्याला फक्त त्वचेने संवेदना होतात त्याच्यापेक्षा ज्याला ऐकू येतं तो श्रेष्ठ असतो. ज्याला डोळ्यांनी बघता येतं तो फक्त ऐकू येतोय अशा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असतो. अशा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असतो जो सरपटत चालतो. सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असतात ज्यांना पाय असतात. पाय असणाऱ्या प्राण्यांमध्येही श्रेष्ठ असतात चार पाय असणारे. 4 पाय असणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ असतात 2 पाय असणारे. 2 पाय असणाऱ्यांमध्ये तोच व्यक्ती श्रेष्ठ असतो जो पाप कर्म करत नाही, कृष्ण भावना भवित कर्म करतो. असे हे सिक्वेन्शियली दिलेलं आहे. त्या प्रमाणामध्ये आपण त्यांच्याशी वागायला शिकलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांशी समान वागणे याचा अर्थ असा नसतो की सगळं काही सहन करायचं. जे पाप आहे त्याला पाप म्हणायला शिकलं पाहिजे आपण. भगवंतांचं ते कामच आहे. अर्जुनाला हेच भगवंत समजावून सांगतायत की माझं कामच आहे साधू लोकांना संरक्षण देणे आणि असुरी प्रवृत्तीच्या लोकांना दंड देणे. असुरी प्रवृत्तीच्या लोकांना दंड का द्यायचं? कारण ते साधू लोकांना भक्ती करू देत नाहीत. हे असुरी प्रवृत्तीच्या लोकांचं पहिलं काम असतं. लोकांना भक्ती मार्गावरती जाऊ द्यायचं नाही. आपल्या शास्त्रामध्ये बरीच उदाहरणं पण आहेत. जेव्हा जेव्हा मोठे मोठे भगवान श्री विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ केले जायचे त्या यज्ञामध्ये विघ्न आणायचं काम हे असुर करायचे. नाही, प्रभू रामचंद्रांना काय नाव त्यांचं, त्यांचे गुरु यज्ञ करत होते आणि हे मरीची आणि हे येऊन कंटिन्युअसली त्याच्यामध्ये विघ्न आणत होते. व प्रभू रामचंद्रांना ते घेऊन गेले की तुम्ही यांना मारा. त्यांनी स्वतः का नाही मारलं? त्यांनीच प्रभू रामचंद्रांना शिकवलेलं कसं मारायचं. त्यांनी स्वतः का नाही मारलं? कारण आपापल्या गुणाप्रमाणे कर्म केलं पाहिजे. त्यांनी फक्त त्यांना सांगितलं आम्ही ब्राह्मण आहोत, आमचं कर्तव्य आहे सत्याचं रक्षण करणे, तुमचं कर्तव्य आहे त्याच्यावरती ऍक्शन घेऊन यांना दंड देणे. आणि जे नॉर्मल वैश्य शूद्र किंवा स्त्री वगैरे असतात त्यांच्या हातात काहीच नसतं. मग ते अशा राजाकडे जाऊन कंप्लेंट करतात
की हा चोर आहे, हा बदमाश आहे, याने मला त्रास दिला. भगवंतांच्या नियमाप्रमाणे तुम्ही जे काही दंड द्यायचे त्यांना द्या, मला काही देणं घेणं नाहीये. तुम्ही जो म्हणता ना साधू सहिष्णुता, सहनशील असला पाहिजे, याचा अर्थ स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी त्याने काहीही केलं नसलं पाहिजे, क्रोधित झालं नसलं पाहिजे, कोणाशी वैरत्व केलं नसलं पाहिजे. परंतु भक्तीच्या विरुद्ध, धर्माच्या विरुद्ध, भगवंतांच्या विरुद्ध कोणी वागत असेल, चोरी करत असेल, तर त्याला मात्र दंड दिला पाहिजे. तुम्ही द्या, दुसऱ्यांना द्यायला लावा, तो दिला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, आलं लक्षात आलं. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण हरे कृष्ण प्रणाम. शुद्ध भक्त कोणाला म्हणायचं? शुद्ध भक्त म्हणतो आपण ना, तर शुद्ध भक्त कोणाला म्हणायचं? शुद्ध भक्त कोणाला म्हणायचा? जनरली शुद्ध भक्त अशुद्ध भक्त असला प्रकार नसतो. परंतु एका वाक्याप्रमाणे असं सांगितलं जातं की सगळेच भगवंतांचे भक्त आहेत. हे असुर पण भगवंतांचेच भक्त आहेत, कारण आत्मा हा कधी अशुद्ध होत नाही. त्यामुळे सगळेच भगवंतांचे भक्त आहेत, सगळेच भगवंतांची सेवा करत आहेत. काही लोक भगवंतांची डायरेक्टली सेवा करतायत, त्यांना शुद्ध भक्त म्हटलं जातं. काही लोक भगवंतांच्या मायाशक्तीची सेवा करतायत, आमच्या तुमच्यासारखे, त्यांना अशुद्ध भक्त म्हटलं जातं. आता पुढे आपण भगवद्गीतेत हे वाचणार आहोत, त्यामुळे मी रिपीट करत नाही. शुद्ध भक्ताची सगळी लक्षणं दिलेली आहेत भगवद्गीतेमध्ये. तो असा वागतो, असा वागतो, असा वागतो, कुठल्याही प्राणी मात्रांना त्रास देत नाही, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अमानित्वम, अदंबित्वम, हे सगळे गुण दिलेले आहेत. जे भगवंतांच्या अंगामधले जे सगळे सद्गुण असतात, ते या सगळे सद्गुण या भगवंत शुद्ध भक्ताच्या अंगामध्ये असतात. आणि सर्वात महत्वाचा लक्षण भगवद्गीतेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीटेडली सांगितलेलं आहे शुद्ध भक्ताचं, ते म्हणजे अन्याभिलाषिता शून्यम, अनन्य भावाने जो माझी भक्तिपूर्ण सेवा करतो, अखंड. म्हणजे जो स्वतःसाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काही करत नाही. अनन्य म्हणजे अन्य कुठलीही त्याची इच्छा नाही. अन्य अभिलाषिता शून्य. तो फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णांची प्रीतीपूर्वक, प्रेमपूर्वक, भक्तिमय सेवा करतो. प्रीतीपूर्वक, प्रेमपूर्वक म्हणजे कशाची इच्छा न ठेवता. हे शब्द पुन्हा येतात भगवद्गीतेमध्ये. अनन्य, सततम, प्रीतीपूर्वक, भक्तिभावाने, या सगळ्याचा अर्थ असतो जो भगवंतांची कंटिन्युअसली कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त भगवंतांसाठीच काम करतो, भगवंतांना एक क्षण देखील विसरत नाही, त्याला शुद्ध भक्त म्हणतात. मला वाटतंय 12व्या अध्यायामधल्या 9व्या का 10व्या श्लोकामध्ये भगवंत पूर्ण व्याख्या देतात. त्या व्याख्येप्रमाणे ते म्हणतात की जो आपलं मन सदैव माझ्यामध्ये स्थिर करतो, सदैव, बरं का, हा सदैव शब्द खूप महत्वाचा आहे. जो आपलं मन भगवंतांवरती सदैव स्थिर करतो आणि बुद्धी फक्त आणि फक्त भगवंतांसाठी युक्त करतो, म्हणजे वापरतो, बाकी कशासाठी वापरत नाही, तो भगवंतांचा शुद्ध भक्त असतो. असे बरेच व्याख्या दिलेले आहेत. जो भगवंतांना पूर्ण शरण गेलेला असतो. शरणचा अर्थ आपल्याला माहिती आहे, तरी पण आपण वेगळा काढतो. शरण म्हणजे मी आजपासून तुमचा, काय करायचं ते करा, मला दुसरं काही नाहीच आहे. भागवतमध्ये खूप छान व्याख्या दिलेली आहे. भागवतमध्ये सूत गोस्वामी म्हणतात, सेम जे सगळ्याचा अर्थ सगळीकडे सेमच असतो. अतपुंबीर द्विजश्रेष्ठ, नॉट अतपुंबीर, यतो भक्तीर अधोक्षजे. अधोक्षज म्हणजे भगवंतांचे नाव आहे. अधोक्षज म्हणजे ज्याला आपण समजावून घेऊ शकत नाही, अशा व्यक्तीची जो भक्तिपूर्ण सेवा करतो. कशी करतो? त्या श्लोकात कसं सांगितलंय, अहेतुकी अप्रतिहता, हे आत्मा सुप्रसिद्ध.
अहेतुकी म्हणजे कुठलाही हेतू न ठेवता, आणि अप्रतिहता म्हणजे अखंड, निरंतर, न थांबता. या स्टेजला आपण गेलो की म्हणायचं शुद्ध भक्त. कुठलाही हेतू नाही, कुठलंही दुसरं काम नाही. आता आपण करतो, जप करतो, सेवा पण करतो, परंतु तुटक तुटक करतो. काही हेतू ठेवून ठेवतो, बरेचसे हेतू न ठेवता करतात प्रभुपादांच्या कृपेने, परंतु सध्या आपण तुटक तुटक करतो. दर गुरुवारी फक्त करतो, किंवा दिवसाला सकाळ किंवा संध्याकाळी फक्त करतो. तर शुद्ध भक्त हा पूर्णपणे भगवंतांचा असतो, पूर्णपणे. आणि हे आपल्याला शुद्ध भक्तांच्या चारित्र्यावरून रोज आपल्याला आपण श्रवण करतो, ह्याच्यासाठीच श्रवण करायचं असतं. प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, परीक्षित महाराज, युधिष्ठिर महाराज, संत गोरा कुंभार, संत तुकाराम यांचं चरित्र वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल, अरे एक्झॅक्टली भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे आहे ते. एक क्षण देखील मनामध्ये भगवंतांचं विस्मरण नाही, एक क्षण देखील दुसरं कुठलं काम नाही, फक्त भगवंतांची सेवा आहे. जो भगवंतांना विसरतो एका क्षणासाठी देखील, तो अशुद्ध होतो. तो कम्प्लिटली भगवंतांच्या स्मरणामध्ये आहे, तो शुद्ध भक्त असतो. हे ऐकायला खूप कठीण वाटतं, अवघड वाटतं. कारण आपण आता सध्या खूप दलदलीत सापडले, आणि यातून बाहेर पडणारा व्यक्ती पूर्णपणे सुखी, आनंदी असतो. हे देखील शास्त्रामध्ये भगवद्गीतेत दिलेलं आहे, भागवतम मध्ये दिलेलं आहे. त्याच्याशिवाय आपण सुखी, आनंदी होऊच शकत नाही, कारण ती आपली वैधानिक स्थिती आहे. कॉन्स्टिट्यूट म्हणजे ती आपली स्वाभाविक स्थिती आहे, म्हणजे ओरिजिनल पोझिशन आहे भगवंतांची सेवा करणे. नॅचरल आहे ते आपल्यासाठी. ते सोडून आपण काहीतरी आता सध्या कृत्रिम करतोय, माझ्या स्वतःसाठी, माझ्या कुटुंबासाठी, म्हणून आपण दुःख भोगतोय. जेव्हा आपण परत शुद्ध भक्तीच्या स्टेजला जाऊ, तेव्हा आपण शुद्ध, पूर्ण आनंदी होणार आहे. मला वाटतं उद्या का परवाच्या श्लोकमध्ये तेच आहे, आत्मपरायण, आत्माराम. आणि हे अशक्य वाटत असेल तर घाबरू नका, हे शक्य आहे. या सगळ्या लोकांनी केलेलं आहे, है नाही? एवढ्या लोकांनी केलंय म्हटलं आपल्यासाठी का अशक्य नाही, अशक्य नाही असं कसं होईल? आपल्यासाठी पण शक्य आहे. अशा शुद्ध भक्तांच्या संघामध्ये आपण राहिलो, शुद्ध भक्तीच्या प्रक्रियेचं, प्रोसेसचं आचरण केलं, जे आपल्या आचार्यांनी सांगितलंय, तर आपण पण शुद्ध भक्त होणार, महान आत्मा होणार, नो डाऊट. हरे कृष्ण. हरी बोल. हरे कृष्ण. धन्यवाद, प्रणाम. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधोभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी. धन्यवाद.